महिलांवरील अत्याचार ही समाजाला लागलेली कीड आहे। त्यामुळे या प्रकरणांमधील आरोपींना कोणत्याही प्रकारे दया केली जाऊ शकत नाही, अशाच आशयाचा एक निकाल पुणे न्यायालयाने दिलाय। पुण्यात 75 वर्षीय वृद्ध महिलेवर तिच्याच ओळखीतील 58 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते। या सगळ्यानंतरही ही महिला घाबरली नाही। तिने तिच्या कुटुंबियांबरोबर पोलीस ठाणं गाठलं, पोलिसात तक्रार दाखल केली। 2019 मधली ही घटना आहे आणि 2019 ते 2026 असा तब्बल 6 वर्षांचा न्यायालयीन लढा लढला आणि अखेर या लढ्याला यश आलंय। या प्रकरणातल्या आरोपीला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे। नेमकं हे प्रकरण काय होतं आणि न्यायालयानं आरोपीला कोणती शिक्षा सुनावली आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे प्रकरण आहे सप्टेंबर 2019 मधलं। सप्टेंबर 2019 मध्ये ही जी महिला आहे ही प्रचंड आजारी होती। अर्थातच वय 75 वर्ष असल्यामुळे अनेक आजार होते, कमकुवत झालेलं शरीर होतं। असं सगळं असताना ही महिला जेव्हा खूप आजारी होती तेव्हा हाच व्यक्ती जो आरोपी आहे, 58 वर्षांचा हा आरोपी आहे, या आरोपीनं या महिलेला म्हटलं की मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो, असं म्हणून तो या महिलेला घेऊन दवाखान्यात नेण्यासाठी बाहेर पडला। खरं तर जुनी ओळख असल्यामुळे ही महिला सुद्धा त्याच्याबरोबर दवाखान्यात जायला तयार झाली। आधी कधीही असा कुठलाही प्रसंग घडलेला नव्हता, तसा काही अनुभव आलेला नव्हता। त्यामुळे या महिलेनं फारसा विचार केला नाही आणि मग ही महिला याच व्यक्तीच्या बरोबर दवाखान्यात गेली। दवाखान्यात जाईपर्यंत सारं काही अलबेल होतं। या पुरुषानं काहीही केलेलं नव्हतं, अगदी आपल्या आजीची काळजी घ्यावी तशा पद्धतीनं तो तिची काळजी घेत होता, या महिलेची काळजी घेत होता। आणि त्यानंतर मात्र असं घडलं की जेव्हा दवाखान्यातून हे दोघेही परत यायला निघाले, त्यानंतर मात्र त्यानं याच महिलेच्या मुलाची एक बांधकामाची साईट होती, ज्यावेळी त्या साईटचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि अर्धवटच काम झालेलं होतं। त्यामुळे निर्मनुष्य असं हे ठिकाण होतं। त्याच बांधकाम साईटवर साईट दाखवण्याच्या बहाण्यानं या व्यक्तीनं या महिलेला तिथे नेलं। तिथे नेल्याच्या नंतर त्यानं या महिलेला सगळ्यात पहिल्यांदा जमिनीवर पाडलं, तिला धमकावलं आणि तू कुणालाही सांगितलंस तर मग लक्षात ठेव अशा पद्धतीनं तिला धमकी दिली। ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडामध्ये रुमालाचा बोळा करून कोंबला आणि त्यानंतर तिच्यावर अतिशय अमानुष पद्धतीनं लैंगिक अत्याचार केले। या सगळ्याच्या नंतर तिला धमकी देण्यात आली, कुणाला काहीही सांगायचं नाही असं म्हणून हा आरोपी या वृद्ध महिलेला तिथेच टाकून पसार झाला। त्यानंतर ही महिला प्रचंड घाबरलेली होती। तसं असताना सुद्धा आरोपी बरोबर जी काही झटापट झालेली होती त्या झटापटीमध्ये तिच्या शरीरावर अनेक जखमा झालेल्या होत्या। मात्र त्या अवस्थेत सुद्धा या महिलेची दाद द्यावी लागेल तिच्या या सगळ्या हिमतीची, की तिनं अशा अवस्थेत सुद्धा एकटीनं पायी चालत तिचं घर गाठलं। आपल्या मुलाला जे काही आपल्या बरोबर घडलेलं होतं हे मुलाला सांगितलं आणि त्यानंतर त्याच मुलाला घेऊन तिने थेट पौड पोलीस स्टेशन गाठलं। पौड पोलीस ठाण्यामध्ये हे मायलेक पोहोचले। त्याच्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतरच ही सगळी केस जी आहे ती स्टँड झाली। न्यायमूर्ती H.K. भालेराव यांच्या समोर ही सगळी केस स्टँड झालेली होती। गेले 6 वर्ष या केसमध्ये तारखा पडत होत्या आणि सगळीच प्रक्रिया जी आहे ती सुरू होती। हे सगळं सुरू असताना नुकतंच या प्रकरणामध्ये न्यायमूर्ती भालेराव यांनी जजमेंट दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयानुसार या आरोपीला आता तब्बल 10 वर्षांची सक्त मजुरीची सजा सुनावण्यात आली आहे। त्याचबरोबर 12,000चा दंड सुद्धा भरावा लागणार आहे। मुळात या प्रकरणामध्ये या आरोपीनं जेव्हा क्षमेसाठी वगैरे अर्ज केलेला होता किंवा आपल्याला कशा पद्धतीनं कमी शिक्षा व्हावी यासाठी जेव्हा तो त्याची बाजू मांडत होता, त्यावेळी या आरोपीनं असं म्हटलं की माझं वय वर्ष आता 65 आहे। म्हणजे आता हा आरोपी 65 वर्षांचा आहे। जेव्हा त्याने हा गुन्हा केला तेव्हा तो केवळ 58 वर्षांचा होता। त्यामुळे आपण आता 65 वर्षांचे आहोत। संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही आपल्यावरती आहे। आपल्या घरात कमवता असं कुणी नाहीये। त्यामुळे आपल्याला या सगळ्या शिक्षेमधून सवलत मिळावी किंवा आपली शिक्षा कमी व्हावी अशा आशयाची त्यांनी स्वतःची बाजू मांडलेली होती। मात्र असं असताना सुद्धा न्यायालयानं असं म्हटलं की या प्रकरणामधल्या आरोपींना अशा पद्धतीनं आपण कुठल्याही प्रकारची दया दाखवू शकत नाही। हे जे काही कृत्य त्याने केलेलं आहे हे अतिशय अमानुष आहे, माणुसकीला काळीमा फासणारं आहे। त्यामुळेच
या प्रकरणामध्ये आता या आरोपीला तब्बल 10 वर्षांची सक्त मजुरीची सजा सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 12,000 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. त्यामुळे हे एक असं प्रकरण आहे ज्या प्रकरणाचा खरं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उदाहरण म्हणून एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी म्हणून हे प्रकरण आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा वापरण्यात येऊ शकतं. कारण ज्या पद्धतीनं या महिलेवरती अत्याचार झालेले होते, वय इतकं होतं, मात्र ही महिला घाबरली नाही. तिने हिमतीने हा सगळा न्यायालयीन लढा दिला आणि त्यामुळेच न्यायालयानं सुद्धा तिच्या हिमतीची दाद देत आता या आरोपीला शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा होतानाही पाहायला मिळते. त्याचबरोबर अशाच पद्धतीनं महिला अत्याचाराच्या प्रकरणांमधील आरोपींना कुठल्याही पद्धतीनं दया न दाखवता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी सुद्धा सर्व स्तरातून जोर धरताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.